ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शहादा नगरपालिकेमध्ये चौरंगी लढत होत आहे, मात्र यात प्रामुख्याने समोर येत आहे ती जनता विकास आघाडी। जनता विकास आघाडी निवडणूक लढत असल्यामुळे अनेकांच्या डोकेदुखी जे आहे ते वाढलेले आहे। जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील आपल्या सोबत आहे। दादा काय सांगणार, कशा पद्धतीने निवडणूक होते? थेट राज्याचे मुख्यमंत्री आपल्या विरोधात सभा घेण्यासाठी येत आहे, कसं पाहता याकडे आपण? जनता विकास आघाडीला जे वाढतं समर्थन शहादा शहराच्या नागरिकांकडून मिळत आहे हे खऱ्या अर्थाने आम्हाला आमचं आत्मबल मनोबल वाढवणारा विषय आहे। मागच्या अनेक वर्षापासून सातत्याने या शहादा शहराचे असतील किंवा या परिसराचे विषय आम्ही जनतेच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळाने नेहमी पुढे आणत आलेलो आहोत आणि एकंदरीत कुठली राजकीय पक्ष या गोष्टींवर विचार करताना दिसत नाही आणि म्हणून जो प्रतिसाद प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला मिळतोय हे सर्वश्रुत आहे आणि मला वाटतं त्याच्यासाठीच कदाचित सीएम साहेबांनी उत्तर महाराष्ट्रामधलं शहाद्यासारखं ठिकाणी सभा घ्यायचं ठरवलं की निश्चितपणे जे समर्थन आम्हाला मिळतंय त्याच्यासाठीच कदाचित असावं। बाकी त्यांचा राजकीय पक्ष आहे ते त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधींसाठी आले असतील असं देखील आपण समजायला हरकत नाही, परंतु शहादा शहर आमच्या पाठीशी आहे याबद्दल आमच्या मनात कुठली शंका नाही। दादा पण राज्यात सत्तेत असलेल्या मातब्बर असे पक्षाचे नेते आपल्या विरोधात प्रचार करत आहेत, त्यांच्या उमेदवार उभा करण्यात आलेला आहे। या उमेदवारांना आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने फाईट जी आहे ती दिली जाणार आहे? आम्ही शहादा शहराचे जे मुद्दे आहेत हे आम्ही लोकांच्या पुढे ठेवलेले आहेत। ते मुद्दे किंवा जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा अनुभव आम्हाला आहे। सर्वांना सोबत सर्व राजकीय विचारधारेच्या लोकांना एकत्रित आणल्याशिवाय त्यांच्या माध्यमातून काम केल्याशिवाय कुठलीही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती शहाद्यामध्ये आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न हाच राहिलेला आहे की सगळे लोकांनी एकत्रित येऊन पहिले राजकीय पक्षांचा विचार तर बाजूला ठेवला पाहिजे आणि शहराच्या गरजा काय आहेत, लोकांच्या गरजा काय आहेत हे ओळखून राजकारण केलं पाहिजे। मुळात आता उलट होत आहे, राजकीय पक्ष हे स्वतःचा विचार करण्यात एवढे व्यस्त आहेत की लोकांचे प्रश्न त्यांना समजत नाही, त्याच्यासाठी ते लोक बोलत नाहीत किंवा त्याच्यावर काम करत नाही। जनता विकास आघाडी म्हणून आम्ही सातत्याने लोकांचे प्रश्न पुढे आणलेले आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आम्हाला जे समर्थन मिळतंय त्याच्यामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढतो। दादा निवडणूक आली का समाजकारणाचे म्हणजे जातीय समीकरण हा प्रामुख्याने येत असतं। शहादात मुस्लिम समाजाची वोटिंग महत्वाची आहे, आपल्या विरोधात उमेदवार जे उभे आपल्याच समाजाचे आहे, त्यामुळं मताचे विभाजन होऊन याचा फायदा नेमका जनता विकास आघाडीला किती होईल आणि आपला विजय किती होणार, कसा होणार? आमचं जे गणित आहे त्याच्यामध्ये आम्ही जातीय समीकरणाचा आम्ही विचारच केलेला नाही। आम्ही एक मुद्द्यावर जी निवडणूक लढवतोय ती म्हणजे या शहादा शहराला पुढे न्यायचं असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित यावं लागेल। या शहादा शहराच्या विकासामध्ये आपलं योगदान काय आहे हे आपलं जातीय फॅक्टर बाजूला ठेवून शहरासाठी एकत्रित यावं लागेल। या एकमेव मुद्द्यावर आमची सर्व निवडणूक आहे, आमची जनता विकास आघाडी आहे। त्यामुळे जातीय समीकरण कुठल्या पद्धतीने जाईल याच्यावर मी विचार न करता शहादा शहराचे सर्व प्रकारचे लोक, मग ते राजकीय पक्षाचे असतील किंवा वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील, यांची सगळ्यांची एकत्रित एकच गरज आहे की हे शहादा शहर प्रगती पथावर गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे। त्याच्यामुळे सर्वच लोकांचं समर्थन आम्हाला पूर्णपणे मिळताना दिसतंय, त्यामुळे अतिशय चांगला निकाल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे। दादा मागच्या काळामध्ये आपल्याकडे नगरपालिका होते, आपले वडील नगराध्यक्ष होते, त्यावेळेस केलेले विकास कामं आणि आताचे विकास कामं असतील, ज्यावेळेस प्रशासक बसले त्यामधला फरक आणि गेल्या अनेक वर्षानंतर या होत असलेल्या निवडणुकामुळे या ज्या आपल्याकडे जी सत्ता होती त्याचा फायदा जो तो होईल का नाही होईल आपल्याला? मग 2016 मध्ये जेव्हा आम्ही निवडणूक लढवली होती आणि जेव्हा निकाल आला त्याच्यामध्ये बहुमत आमच्याकडे नव्हतं। नगराध्यक्ष निश्चितपणाने माझे वडील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, परंतु बहुमत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्याकडे होतं। आता जे प्रतिस्पर्धी आमचे भाजपचे उमेदवार आहेत ते तेव्हा काँग्रेसमध्ये आणि एमआयएमच्या सोबतीने ते काम करत होते, परंतु आम्ही विचार केला की कुठलाही मतभेद न ठेवता शहादा शहराला प्राधान्य दिलं पाहिजे। आपले वैयक्तिक जे विचार आहेत त्याला बाजूला ठेवून शहराला प्राथमिकता देऊन विकास कामं झाले पाहिजेत। म्हणून जरी आमदार पालकमंत्री तेव्हाचे यांच्यामध्ये समन्वय जरी नव्हता तरी देखील आम्ही सगळ्यांना एकत्रित करून आमची भूमिका मांडून शहादा शहरामध्ये 100 कोटीच्या वर आम्ही कामं तेव्हा केली बहुमत नसताना। आम्ही आता जी आमची
विचार मांडतोय किंवा आम्ही जे डेव्हलपमेंटचा प्लॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे की लोकांनी जर आम्हाला संधी दिली तर जे आमच्या संबंधांच्या माध्यमातून काम करण्याची जी धमक, काम करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ते निश्चितपणाने बहुमत जर मिळालं तर जे काही कामं, काही अजेंडे बरेचसे आमच्याकडे मागच्या आमच्या टर्ममध्ये राहिले होते, करोना काळ असेल किंवा नंतरचा प्रशासक काळ असेल, ते आता पूर्ण करण्याची भूमिका आमची आहे. त्यामुळे सत्तेत कोणी असलं तरी आपण काम करून आणण्याची क्षमता ठेवतो की नाही हे महत्वाचं आहे. आम्हाला खात्री आहे की सर्व विकास कामांसाठी आम्ही जास्तीत जास्त निधी आणून शहराची सेवा करू शकतो, ही खात्री आम्हाला निश्चितपणे. निश्चितच शहादा नगरपालिकेमध्ये जातीचं समीकरण जे आहे ते चालणार नाही. तर दुसरीकडे राज्यातील सत्तेतील पक्ष यांनी कुठलाही विकास करत नाही किंवा विकासाची भूमिका घेत नाही, त्यामुळं अपक्ष निवडणूक लढत असल्याची भूमिका जी आहे ती अभिजित पाटील यांनी घेतलेली आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, शहादा, नंदुरबार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.